एका साधारणच्या गोष्टीने आज माझ्या डोळ्यामध्ये एवढं पाणी आणलं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. सो आज होता संडे आणि संडे असला ना की माझ्या बहिणीच्या आतमधला मास्टर शेफ आणि क्रिएटिव्हिटी अशी जागी होते आणि काहीतरी नवीन बनवून खाऊ घालण्याची तिची इच्छा अशी वरती येते. काहीतरी नवीन बनवण्याच्या नादामध्ये बघा तिने काय बनवलं. माझं पूर्ण मूड स्पॉईल झाला यार. मला काय बोलायचंच नाही या गोष्टीवरती. स्किप करा ही गोष्ट, जाऊ द्या. सो आज माझ्या मावशीने आम्हाला जेवणासाठी बोलवलं होतं. लंच आज आमचा तिच्याकडे होता. आमंत्रण आलं होतं आम्हाला खास करून. मला असं वाटलं की काय बनवलं असेल यार मावशीने. मच्छी बनवली असेल. एवढी खुश होऊन आम्ही गेलो आहे ना. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं की गोड जेवण बनवलं तिने. का मावशी संडेच्या दिवशी का आमचा संडे तू खराब केलास यार. सो छान झालेलं गोड जेवण. पण सो D10चा हा डॉक्टर शीटचा ना D10चा पॅक मला भरपूर दिवसापासून ट्राय करायचा होता. सो माझ्या भावाने आणून ठेवलेला. मग आम्ही तिथे गेल्यानंतर तिघी पण, मम्मी बहीण मी, मस्त पोधून घेतला. लेफ्ट साईडची आहे ना ती माझी आई आहे. बघा आता कशी दिसते आणि पहिले कशी दिसायची. मस्तपैकी थंडगार कोकम सरबत पिलं आणि ह्यांना बाय केलं. सो घरी आल्यानंतर माझ्या मम्मीने सकाळी ना हा होममेड गरम मसाला बनवलेला, जो मी तिला रेसिपी पाठवलेली. ह्या साधारणशा दिसणाऱ्या कांद्यांनी मला आज एवढं रडवलं आहे. काय करायचं आपण या कांद्यांचं? का मला इतकं रडवलं याने? थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.